त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या. एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज 5 वाजेपर्यंत आहेत काय, जेव्हा मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होते, त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली 5 वर्ष आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे. त्याची तुम्ही तयारी ठेवा. यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखवेल. गुजराती आणि मराठी बोलण्यावरून जो वाद झालेला होता मुंबईमध्ये मंगलप्रभात रोडाच्या त्या मतदारसंघामध्ये मनसेच्याच कार्यकर्त्यावरती तिथं गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. ह्याच्यावरती मराठी माणसांना खूप काळजीपूर्वक हा विषय पाहायला पाहिजे. फक्त मलबार हिल्लाचा प्रकार घडलाय का नाही, मुंबईमध्ये ठिकठिकाणी असे प्रकार घडत आहेत. काल ठाण्यामध्ये घडलेला आहे, घाटकोपरला घडलेला आहे, मुलुंडला घडलेला आहे. आता हा उठाव कोण करता, यामागे कोणाची प्रेरणा आहे महाराष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची, हे आता उद्या आज शपथ घेतल्यावरती आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. आपण या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहात, प्रधान आहात, ही जबाबदारी तुमची आहे. ते मराठी माणूस आणि मराठी भाषा मराठी संस्कृतीचं रक्षण करणं. फक्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. मराठी माणूस टिकवणं या मुंबईत महाराष्ट्रात ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. तुम्ही म्हटलात आता अजित पवार यांनी दिल्लीशी जुळवून घेतलंय. मराठी नेता अशी आता त्यांची ओळख आता आहेत, पण सहाव्यांदा तो डीसीएम होत आहेत सर. हा विक्रम आहे, त्याच्यावर विक्रम होतोय आणि देशातला विक्रम हा मराठी राजकारणाच्या नावावर होतोय. त्याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन